नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय थोडासा वेगळा व्हिडिओचा जरी असेल, तर महत्त्वाची गोष्ट ह्यातून आपल्याला भरपूर शिकण्यासारखं आहे. आर्टिकल आपलं भारतीय संविधान जे आहे, ते संविधान फार महत्त्वाचं आहे. जीवन जगत असताना भारताचा जो कायदा बसवण्यात आलेला आहे किंवा जे नियम करण्यात आले आहेत भारतीय कायद्यानुसार, त्यामध्ये भारतीय संविधान हे फार श्रेष्ठ आहे. त्यामध्ये आर्टिकल 20 आणि 21 फार महत्त्वाची घटना ह्यामध्ये लिहिली गेली आहे आणि जे काही मूलभूत व्यक्तीचे अधिकार आहेत, ते मूलभूत अधिकार काही वेळा कमी जास्त करता येतात. पण आर्टिकल 20 आणि 21 हे जरी राष्ट्रपतीने ह्यात बदल करतो म्हणला किंवा इतर कोणीही ह्यामध्ये बदल करतो म्हणला, तर संविधानाच्या क्षेत्रानुसार ह्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल राष्ट्रपतीचा सुद्धा करता येणार नाही. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय संविधानमध्ये आर्टिकल 20 आणि 21 अशी कायद्यानं काय तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळं आपला अभिव्यक्ती स्वातंत्र्य जे आहे ते अबाधित राहू शकतं. मित्रांनो, महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण अनेक आर्टिकलमुळं भारतात कोणत्याही ठिकाणी संचार म्हणजे जाणं येणं करू शकतो. त्याच पद्धतीनं भारतामध्ये कोणत्याही विभागामध्ये, कोणत्याही भागामध्ये आपण आपला व्यवसाय स्थिर स्थावर करू शकतो. कायद्यानं आपल्याला कोणी अडवू शकत नाही. भारतामध्ये कोणत्याही राज्यामध्ये आपण मुक्तपणे संचार म्हणजे फिरू शकतो. त्याला बंधन येता कामा नाही किंवा सरकारही तुम्हाला अडवणार नाही. अशा पद्धतीनं काही संविधानानं मूलभूत अधिकार हे व्यक्तींना दिलेले आहेत. त्याच पद्धतीनं आर्टिकल 20 आणि 21 काय तरतूद सांगते बघा. आर्टिकल 20 मध्ये अशी तरतूद करण्यात आलेली आहे जी भारताच्या राष्ट्रपतींना सुद्धा ह्यावर बंधन आणता येत नाही. तर महत्त्वाची गोष्ट आहे, समजा एखाद्या आरोपीने जर आज अखेर 2025ला जर एखादा गुन्हा केलेला असेल, मग तो समजा आपण छोटा एखादा गुन्हा धरूया की चोरी केलेला आहे. एखाद्या आरोपीनं एखाद्या घरामध्ये चोरी केलेली आहे आणि त्या चोरीसाठी त्या व्यक्तीला पोलिसांनी पकडून कोर्टामध्ये त्यांना हजर केलेला आणि क्रिमिनल प्रोसेसप्रमाणे त्याच्यावर चार्जशीट लागून कोर्टामध्ये त्यांना हजर केलेला आणि हजर केल्यानंतर क्रिमिनल प्रोसेसप्रमाणे कोर्टामध्ये त्याच्यावर केस स्टँड झालेला आहे. स्टँड झाल्यानंतर कोर्टामध्ये केस चालली आणि त्या आरोपीला 1-2 वर्षाची शिक्षा झालेली आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2025मध्ये चोरीसाठी जी शिक्षा होती 2 वर्षाची किंवा जो काही दंड होता तेवढाच त्या गोष्टीला लागू होणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट आता इथं येते मित्रांनो, समजा 2025मध्ये जर एखाद्या आरोपीनं चोरी केलेले असेल आणि सदरची केस 2025मध्ये समाप्त झालेला असेल किंवा ती केस 2 वर्षे, 3 वर्षे, 4 वर्षे, 5 वर्षे चालत असेल आणि समजा 2025मध्ये जर त्या व्यक्तीनं चोरी केलेली असेल, तर त्या व्यक्तीला 2025ला जो काय कायदा होता आणि त्या कायद्यामध्ये जी काही शिक्षा होती किंवा दंड होता किंवा दोन्ही शिक्षा होत्या, तोच कायदा त्या चोरीच्या घटनेसाठी लागू होणार आहे मित्रांनो. आता समजा ती जर केस 2025 साली त्या चोरावर सेक्शन जर लावलेलं असतील आणि समजा 2027 नंतर सुद्धा ती केस जर कोर्टामध्ये 2 वर्षे 3 वर्षे चालू असेल, चोरी झाल्या 2025ला, 26 गेला, 27मध्ये कायद्यामध्ये अशी बदल करण्यात आला की चोरी ज्यावेळी झाली असेल त्या चोरीला कायदा बदल केला आणि कायद्यामध्ये जिथं 2 वर्षे शिक्षा होती तिथं 5 वर्षे शिक्षा करण्यात आली. हा कायदा कधी करण्यात आला? 2027ला जर हा कायदा करण्यात आलेला असेल, तर मित्रांनो येथे महत्त्वाची गोष्ट अशी येते, ज्यावेळी त्या व्यक्तीला 2025मध्ये जर पोलिसांनी पकडून जर त्याच्यावर चार्जशीट दाखल केलेली असेल,
तर त्या आरोपीला 2025चा जो काय कायदा अस्तित्वात होता त्या पद्धतीनंच त्या व्यक्तीला 2 वर्षे आणि जो काही दंड असेल किंवा दोन्ही शिक्षा असेल त्याच लागू होणार. त्या व्यक्तीला 2027 साली त्या चोरीच्या आरोपीमध्ये कलमाप्रमाणे जर शिक्षा 5 वर्षाची झालेली असेल तर त्या व्यक्तीला ज्यावेळी 2025मध्ये जो काही कायदा होता त्या कायद्यानुसारच त्याला शिक्षा होणार. त्याची केस लांब पत्तर चालू आहे, 2 वर्षे 3 वर्षे चालू आहे आणि 2027ला कायदा बदल आणि त्यामध्ये शिक्षा जर तरतूद 5 वर्षे झाली असेल तर ती 5 वर्षाची शिक्षा त्या आरोपीला देता येणार नाही, हे आर्टिकल 20 सांगतं. त्याचबरोबर त्या व्यक्तीला कोणत्याही प्रकारे चोरी झाल्यानंतर पुन्हा त्याच गुन्ह्यासाठी पुन्हा शिक्षा देता येणार नाही. एकदा तुम्ही चोरी केली असेल, एकदा जर शिक्षा झाली असेल त्यानंतर विषय समाप्त होतो. त्याच गोष्टीसाठी पुन्हा शिक्षा करता येणार नाही किंवा त्या व्यक्तीला ज्या आरोपीनं चोरी केली असेल त्या व्यक्तीला त्याबाबत साक्षीदार म्हणून त्याच्या बंधन लादता येणार नाही, हे आर्टिकल 20 मध्ये मित्रांनो सांगण्यात आलेलं आहे. ज्यावेळी एखादी घटना घडलेली असेल आणि त्या बाबतीत जर समजा आता जे सोशल मीडिया आहे त्या सोशल मीडियावर एखादा चुकीचा व्हिडिओ जर व्हायरल केला आणि एखाद्या आरोपीनं जर ती घटना केलेली असेल किंवा चूक केलेली असेल किंवा कृत्य केलेलं असेल तर अशा वेळी सोशल मीडियातून अनेक ठिकाणी ती गोष्ट व्हायरल होत असते आणि त्याचा इफेक्ट म्हणून काही राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्या व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे नोंद असतात. आता एखाद्या महापुरुषाचा समजा अवमानकारक जर एखाद्या व्यक्तीनं जर कृत्य केलेलं असेल तर त्या व्यक्तीला मानणाऱ्या ज्या व्यक्ती असतात भारतामध्ये, महापुरुषांना मानणाऱ्या व्यक्ती ज्या असतात त्या व्यक्तीच्या विरोध वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी त्या घटनेसाठी सोशल मीडियाला जे काय पाहिलं असेल चुकीचा संदेश त्याबाबत वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये त्या व्यक्तीविरोधात पोलीस स्टेशनमध्ये घटना FIR नोंद केले जातात. आता महत्त्वाची गोष्ट इथं मित्रांनो आहे, ज्यावेळी अशा अनेक ठिकाणी एकाच घटनेबाबत FIR नोंद केले जातात त्या संपूर्ण FIRचं एकाच FIR मध्ये नोंद कायदेशीर करण्यात येत असते आणि एका व्यक्तीला एकाच गुन्ह्यासाठी एकदाच शिक्षा करता येते. त्याचा कोल्हापूरमध्ये शिक्षा वेगळी, नाशिकमध्ये वेगळी, आंध्रमध्ये वेगळी, पंजाबमध्ये वेगळी, हरियाणामध्ये वेगळी. त्याच घटनेसाठी अशा वेगवेगळ्या ठिकाणी त्या व्यक्तीवर भारतीय संविधानाच्या आर्टिकल 20 प्रमाणे वेगवेगळ्या ठिकाणी एकाच घटनेसाठी शिक्षा देता येणार नाही. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे, एक जर अपराध एखाद्या व्यक्तीनं जर केलेला असेल तर त्या अपराधासाठी त्या व्यक्तीला एकदाच शिक्षा करण्यात येईल. त्यामुळं एक अपराध एक शिक्षा हे आर्टिकल सांगत असतं मित्रांनो. समजा एखाद्या व्यक्तीला जर अपराध ठेवून जर तुरुंगामध्ये 2 वर्षासाठी पाठवलेलं असेल आणि समजा त्या व्यक्तीनं फार मोठी चोरी केलेली असेल, त्या चोरीच्या अपराधासाठी त्या व्यक्तीला कोर्टानं 2 वर्षे तुरुंगात पाठवलेलं असेल आणि समजा ती व्यक्ती तुरुंगातून बाहेर जर सुटून आली तर पुन्हा त्या व्यक्तीला बाहेर समाजामध्ये फिरत असताना पोलीस पुन्हा पकडू शकत नाहीत की तू चोरी केली होती, चल पुन्हा आणि तुला तुरुंगात टाकतो. तर असं पोलिसांना करता येणार नाही, कारण जो अपराध झाला आहे त्या अपराधाची शिक्षा त्या आरोपीनं भोगलेली आहे. त्यामुळं एकाच घटनेसाठी अनेक वेळा शिक्षा करता येणार नाही, असं हे आर्टिकल 20ची तरतूद मित्रांनो करण्यात आहे. त्यानंतर मित्रांनो फार महत्त्वाचं दुसरं आर्टिकल आहे ते आर्टिकल 21. ह्या आर्टिकलनुसार मित्रांनो माणसाला व्यक्तीला जीवन जगण्याचा संपूर्ण अधिकार देण्यात आलेला आहे आणि ही पहिली गोष्ट आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, जीवन जगत असताना त्याला जो अधिकार आहे जीवन जगण्याचा त्याच्यावर कुणी अतिक्रमण करता कामा नये. महत्त्वाची म्हणजे पहिली गोष्ट ह्यामध्ये आर्टिकल 21 मध्ये तुम्ही जर रस्त्यानं एखाद्या
सरकारी रस्त्यानं जात असताना तुम्ही मोटरसायकल जर चालवत असाल, तर तुम्हाला मोटरसायकल चालवण्याचा संविधानानं अधिकार दिलेला आहे. परंतु तुम्ही भरधाव वेगामध्ये मोटरसायकल चालवून दुसऱ्याच्या प्राणाला किंवा दुसऱ्या व्यक्तीचा प्राण जाईल अशा पद्धती किंवा दुसऱ्या व्यक्तीला अपघात होईल अशा पद्धतीनं तुम्हाला ते सरकारी जागा वापरण्याचा किंवा मोटरसायकल निष्काळजीपणाने वापरण्याचा अधिकार संविधानानं तुम्हाला दिलेला नाही. ह्यामध्ये असं मला म्हणायचं आहे, की मित्रांनो, तुम्ही जीवन जगत असताना दुसऱ्याच्या प्राणाला त्रास किंवा दुसऱ्याचा प्राण जाता कामा नये. कारण त्या व्यक्तीला अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तुम्हाला पण अभिव्यक्ती स्वातंत्र्य देण्यात आलेलं आहे. तुम्हाला जसा जगण्याचा अधिकार आहे तसा दुसऱ्या व्यक्तींना सुद्धा जगण्याचा अधिकार आहे. एखादी व्यक्तीनं जर प्रदूषण होणारी जर फॅक्टरी काढलेली असेल आणि त्या फॅक्टरीपासून जर प्रदूषण होणारा जर वायू किंवा गॅस किंवा धूर जर बाहेर पडत असेल आणि त्या व्यक्तीमुळं दुसऱ्या समाजातील व्यक्तीला जर त्रास होणार असेल, तर अशा व्यक्तीला तसा पद्धतीचा कारखाना काढता येणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारचे अनेक कारखाने जर काढत असेल ना, ते त्यातलं प्रोडक्शन जरी चांगलं असेल, पण त्या कारखान्यापासून जे दूषित हवा निघत असेल, धूर निघत असेल, वायू निघत असेल किंवा अन्य प्रकारचं इतर व्यक्तींच्या प्राणाला त्रास होत असेल किंवा त्यामुळं प्राण जाऊ शकतील अशा पद्धतीनं जर त्या कारखान्यातून चुकीच्या पद्धतीनं विसर्जन जर होत असेल, तर अशा कारखान्यावर बंदी आणू शकते. हे आर्टिकल फार महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर अभिव्यक्ती स्वातंत्र्य अशा पद्धतीनं देण्यात आलेलं आहे. एखादी व्यक्ती असेल, तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल, त्या व्यक्ती जर सज्ञान झालेले असेल, तर त्या व्यक्तीला तुमच्या मनाप्रमाणे त्या व्यक्ती जर मुलगा असेल त्या मुलग्यानं त्याच मुलगीशी आम्ही म्हणतोय त्या तुम्ही बळजबरीनं त्या मुलग्याचं त्या मुलगीवर लग्न लावू शकत नाही. किंवा एखादी मुलगी असेल, एखादी वयस्क व्यक्ती असेल किंवा त्या मुलगीला ती जर व्यक्ती आवडत नसेल, तर तुम्ही दांडगाव्यान फसवून त्या व्यक्तीच्या अभिस्वातंत्र्यावर तुम्ही गदा आणू शकत नाही किंवा तिचं लग्न लावू शकत नाही. असं कायद्यानं संविधानानं प्रत्येक व्यक्तीला स्वातंत्र्य मित्रांनो देण्यात आलेलं आहे. त्यामुळं महत्त्वाची गोष्ट आहे आर्टिकल 20 आणि 21 हे फार महत्त्वाचं आहे. कारण 21मध्ये तुम्हाला जीवन जगण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर तुम्हाला जीवन जगत असताना तुमच्या स्वातंत्र्यावर कोणत्याही प्रकारे घाला होता कामा नये. या पद्धतीनं आर्टिकल 21मध्ये आपणला संविधानानं आधार दिलेला आहे. आणि 20 आणि 21 हे जीवन जगत असणं फार महत्त्वाची आर्टिकल मानण्यात आलेले आहे. मित्रांनो, जर चॅनलवर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.